गुड आफ्टरनून मुलांनी. आज आपण स्टार्ट करणार आहोत थर्ड चॅप्टर मॅथ्स 1चं. हे आपलं पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल पॉलिनॉमियल मध्ये आपण आधी शिकणार आहोत की पहिलं इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल. त्यानंतर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल, सिंथेटिक डिव्हिजन, रिमाइंडर थिअरम. हे सगळं आपल्याला वन बाय वन शिकायचं. पहिल्यांदा पॉलिनॉमियल म्हणजे काय? पॉलिनॉमियल एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन असतं. जसं हे बघा, हे सगळे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे. हा एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे. अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, नंतर कोइफिशियंट आहे ना, आणि काहींमध्ये टर्म्स एक टर्म असतो, काहींमध्ये 2 टर्म, 3 टर्म, त्यामध्ये सगळं असतं. व्हेरिएबल असतं, कोइफिशियंट म्हणजे हे नंबर. हे जे व्हेरिएबल बरोबर जो नंबर असतो की नाही, जसं आता या व्हेरिएबल वर काही नाही म्हणजे 1 आहे, तो त्याचा कोइफिशियंट आहे. इथे पण या पी बरोबर काही नाहीये तर तिथे पण 1 आहे. आपल्याला प्रत्येक टर्म मध्ये एक कोइफिशियंट असतो. जेवढे टर्म असतील ना तेवढे कोइफिशियंट असतात. आता हे समजा अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे, तर हे याच्यामध्ये तुम्हाला 3 टर्म आहेत. हा एक टर्म आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 टर्म. हा ट्रायनॉमियल आहे. ट्रायनॉमियल है ना. तर प्रत्येकामध्ये, प्रत्येक टर्म मध्ये एक कोइफिशियंट असतो. आता कोइफिशियंट म्हणजे काय? तर त्या व्हेरिएबलच्या बरोबर असलेला एक नंबर. आता हा जो व्हेरिएबल आहे पी क्यूब, व्हेरिएबलचा टर्म आहे, त्याच्या बरोबर नंबर इथे काही नाहीये म्हणजे 1 आहे. काहीतरी कोइफिशियंट प्रत्येक टर्म मध्ये असणार. जसं 1 आहे, इथे 1 टर्म आहे, 1 कोइफिशियंट आहे. तर या दुसऱ्या टर्म बरोबर -1/2 कोइफिशियंट आहे. या पी बरोबर इथे पण काही नाही म्हणजे इथे पण 1 असं कोइफिशियंट आहे. मग कोइफिशियंट्स असतात, व्हेरिएबल असतात, सगळं ज्याच्यामध्ये आहे ते आपण अल्जेब्राइक एक्सप्रेशन असं म्हणतो आपण त्याला. आता हे जे दुसरं दिलेलं आहे ते सुद्धा अल्जेब्राइक एक्सप्रेशन. हे जे तुम्हाला सेकंड वाले दिलेलं आहे हे सुद्धा एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन. हे सगळे अल्जेब्राइक एक्सप्रेशन. आता अल्जेब्राइक एक्सप्रेशन आणि पॉलिनॉमियल याच्यामध्ये काय फरक आहे? तर अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये पण व्हेरिएबल असतात, कोइफिशियंट असतात, सगळं पॉलिनॉमियल मध्ये पण तेच असतं. फक्त अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये कसं आहे माहितीये का? अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये तुमच्या व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती काही असू शकते. काही म्हणजे ती निगेटिव्ह पण असू शकते, फ्रॅक्शन पण असू शकते, म्हणजे व्हेरिएबलची पॉवर. पॉलिनॉमियल पहिला आपण इंट्रोडक्शन करणार आहोत. पॉलिनॉमियल म्हणजे काय ते शिकणार. तर कोणतंही मी असं एक्सप्रेशन एखादं दिलं ना, तर ह्याला आपण ह्याला अल्जेब्राइक एक्सप्रेशन म्हणायचं. हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन. हे सगळे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे. आता याच्यामध्ये हे सगळे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे, तिन्ही पण. कारण त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे, त्यानंतर कोइफिशियंट्स आहेत
है ना टर्म्स. इथं आता याच्यामध्ये 3 टर्म आहे. हा ट्रायनॉमियल आहे, हा पण ट्रायनॉमियल आहे. तर यांना सगळ्यांना आपण अल्जेब्राईक एक्सप्रेशन म्हणतो. अल्जेब्राईक नाव अल्जेब्राईक एक्सप्रेशन नाहीये, आपल्याला धडाचं नाव पॉलिनॉमियल आहे. मग अल्जेब्राईक एक्सप्रेशन म्हणजे अल्जेब्राईक एक्सप्रेशन आणि पॉलिनॉमियल मध्ये काय फरक आहे? तर पॉलिनॉमियल जे आहेत ते अल्जेब्राईक एक्सप्रेशनच असतात, पण अल्जेब्राईक एक्सप्रेशनना पॉलिनॉमियल नाही म्हणत आपण. मग कोणत्या अल्जेब्राईक एक्सप्रेशनना पॉलिनॉमियल म्हणतो? तर ज्या अल्जेब्राईक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबलची जी पॉवर आहे, पॉवर म्हणजे डोक्यावर, व्हेरिएबलच्या डोक्यावर, म्हणजे जे इंग्लिश लेटर तुम्हाला दिलेलं असतं ते व्हेरिएबल असतं, त्याची जी पॉवर आहे ती पॉवर होल नंबर असली पाहिजे. व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती काय असली पाहिजे? होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? होल नंबर म्हणजे 0 पासून सुरू होतो होल नंबर. 0 1 2 3 अशी काही चालेल, होल नंबर असली पाहिजे पॉवर. आता अल्जेब्राईक एक्सप्रेशन मध्ये पॉवर काही असते व्हेरिएबलची, कधी कधी पॉवर निगेटिव्ह पण असते, कधी कधी फ्रॅक्शन मध्ये पण असते. म्हणजे आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल रूट मध्ये टाकतो, आता इथे बघा मी रूट मध्ये दिलेला आहे व्हेरिएबल वाय, मी रूट मध्ये टाकलंय. मग जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल रूट मध्ये टाकतो ना, तर त्या व्हेरिएबलची पॉवर 1/2 असते. रूट म्हणजेच 1/2 पॉवर असते. स्क्वेअर रूट म्हणतो आपण त्याला, ते 1/2 असं लिहितो आपण. म्हणजे ती फ्रॅक्शन झाली, पॉवर ही फ्रॅक्शन झाली, ही नाही चालत. ही जर अशी पॉवर असेल तर तो पॉलिनॉमियल नाही, तो अल्जेब्राईक एक्सप्रेशन आहे पण तो पॉलिनॉमियल नाही होत. मग फ्रॅक्शन मध्ये पॉवर नाही चालत, तसंच पॉवर निगेटिव्ह पण नाही चालत, 0 किंवा पॉझिटिव्ह नंबर चालतात. म्हणजे आता पहिल्यामध्ये जर आपण बघायला गेलं, पहिल्या अल्जेब्राईक एक्सप्रेशन मध्ये, तर इथे एक्स ची जी पॉवर आहे ती 2 आहे, चालेल. कोइफिशियंट रूट मध्ये चालतो, हा रूट मध्ये चालेल. 3 जो आहे तो कोइफिशियंट, √3 कोइफिशियंट आहे, तो काही चालतो. कोइफिशियंट काही चालतो, पॉवर आहे ना व्हेरिएबलची ती होल नंबर असली पाहिजे. म्हणजे 0 1 2 3 पैकी काही असली पाहिजे, 1 2 3 4 5. पण पॉझिटिव्ह आणि 0 चालतो. इथे 2 पॉवर आहे, इथे पॉवर 3 आहे, ही पण चालेल. पण हा जो मधला टर्म आहे तो 1/x दिलेला आहे, म्हणजे एक्स खाली गेलेला आहे डिनॉमिनेटर मध्ये. आणि जेव्हा एक्स डिनॉमिनेटर मध्ये किंवा कोणताही व्हेरिएबल जेव्हा खाली जातो की नाही डिनॉमिनेटर मध्ये, तेव्हा त्याची पॉवर निगेटिव्ह असते. जर तो तुम्ही वरती आणला ना, आता इथे खाली त्याची पॉवर 1 आहे, वरती आला ना की त्याची पॉवर (-1) होणार, म्हणजे निगेटिव्ह झाली पॉवर. जेव्हा पण तुम्हाला व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये दिसेल, व्हेरिएबल इंग्लिश लेटर, कोइफिशियंट नंबर नाही, इंग्लिश लेटर जे आपण वापरतो व्हेरिएबल, ते जर डिनॉमिनेटर मध्ये आहे, खाली आहे, किंवा ते रूट मध्ये आहे, व्हेरिएबल नंबर चालतो रूट मध्ये, व्हेरिएबल नाही पाहिजे. व्हेरिएबल खाली पण डिनॉमिनेटर मध्ये पण नाही पाहिजे आणि रूट मध्ये पण नाही पाहिजे. जर असं तुम्हाला तुमच्या एक्सप्रेशन मध्ये जर असेल तर ते पॉलिनॉमियल नसतं, कारण त्याच्यामध्ये पॉवर निगेटिव्ह, असं जर डिनॉमिनेटर मध्ये आहे तर पॉवर निगेटिव्ह होते आणि निगेटिव्ह पॉवर चालत नाही. तुम्हाला जर पॉलिनॉमियल हवंय तर व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर असली पाहिजे. मग ती निगेटिव्ह पण नाही चालत आणि फ्रॅक्शन पण नाही चालत. रूट मध्ये आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्याची पॉवर फ्रॅक्शन असते 1/2. मग जर हे काही नसेल तरच तुमचं जे अल्जेब्राईक एक्सप्रेशन आहे ते काय असणार आहे? पॉलिनॉमियल असणार. जसं पहिलं जे अल्जेब्राईक एक्सप्रेशन आहे, इट इज नॉट द पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल नाहीये. का पॉलिनॉमियल नाहीये? कारण याच्यामध्ये या 2 टर्मची पॉवर आहे पॉझिटिव्ह, पण हा जो मधला टर्म आहे त्याची पॉवर निगेटिव्ह आहे ना, कारण तो डिनॉमिनेटर मध्ये गेलाय, व्हेरिएबल एक्स डिनॉमिनेटर मध्ये गेलाय, आणि डिनॉमिनेटर मध्ये जर व्हेरिएबल असेल तर त्याची पॉवर निगेटिव्ह असते. आणि पॉलिनॉमियल मध्ये निगेटिव्ह पॉवर चालत नाही, कोणत्याच टर्मची नाही. सगळ्या टर्म मध्ये व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर, 0 चालेल, 1 2 3 काही चालेल, पॉझिटिव्ह काही चालेल, आणि 0 चालतो.
मग हा जो पहिला जो अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे त्याला पॉलिनॉमियल म्हणणार नाही, कारण त्याच्यामध्ये एक जो टर्म आहे त्याची पॉवर, तिथे व्हेरिएबलची पॉवर निगेटिव्ह होते, त्यामुळे इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. नंतर दुसरा टर्म, दुसरा अल्जेब्राइक, हे सेकंड अल्जेब्राइक एक्सप्रेशन. इन सेकंड अल्जेब्राइक एक्सप्रेशन वाय व्हेरिएबल आहे, इंग्लिश लेटर वाय, त्याची पॉवर चेक करायची. इथे 3 आहे, वायच्या डोक्यावर 3 आहे, पॉवर 3 आहे. दुसऱ्या टर्म मध्ये 3 चालेल, दुसऱ्या टर्म मध्ये वायची पॉवर 2 आहे, चालणार आहे. तिसऱ्या टर्म मध्ये जो वाय आहे तो रूट मध्ये लिहिलेला आहे, आपण व्हेरिएबल रूट मध्ये दिलाय, आणि व्हेरिएबल जेव्हा रूट मध्ये असतो तेव्हा त्याची पॉवर 1/2 असते. जर फ्रॅक्शन 1/2 हा फ्रॅक्शन आहे, ती पॉवर चालणार नाही तुम्हाला व्हेरिएबलची, म्हणजे हा सुद्धा पॉलिनॉमियल नाही, कारण तुमची जी व्हेरिएबलची पॉवर आहे ती फ्रॅक्शन आहे, म्हणून हा सुद्धा पॉलिनॉमियल नाही. मग त्यानंतर पुढचं तुम्हाला थर्ड वाला जे दिलंय त्याच्यामध्ये आपण एम व्हेरिएबल आहे तुमचं. एम व्हेरिएबल मध्ये तुम्हाला पहिल्या टर्मची जी पॉवर दिलेली आहे ती 3 दिलेली आहे, 3 चालते. दुसऱ्या टर्मची जी पॉवर आहे ती 2 दिलेली आहे, चालेल. तिसऱ्या टर्मची जी पॉवर आहे ती काही नाही, म्हणजे 1 आहे इथे. आणि हा लास्टला जो हा नंबर लिहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएबल दिसत नाही, पण तो तिथे असतो, आणि त्याची जी पॉवर असते ती 0 असते. 0 चालते पॉवर, कारण होल नंबर आहे ना, होल नंबर मध्ये 0 पण येतो. मग 3 चालणार आहे, 2 चालणार आहे, इथे पण पॉवर 1 चालणार आहे, आणि पॉवर 0. नुसता जेव्हा टर्म असतो की नाही, नुसता नंबर असतो की नाही, त्याला आपण कॉन्स्टंट बोलतो. तर त्याच्याबरोबर आपल्याला व्हेरिएबल नाही देत, पण तो असतो आणि त्याची पॉवर 0 असते, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त जो नंबर आहे पॉलिनॉमियल मध्ये कधी कधी सिंगल नंबर असं पण असतो, तो पण पॉलिनॉमियल असतो, कारण त्याची जी डिग्री आहे, त्याची जी पॉवर आहे ती 0 असते. हा पॉलिनॉमियल आहे. हा पॉलिनॉमियल होणार कारण याच्यामध्ये प्रत्येक व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती होल नंबर आहे, डब्ल्यू मधला काहीतरी. जसं आता 0 1 2 3 मधलीच आहे ना, मायनस पण नाहीये कोणाची, निगेटिव्ह पण नाहीये पॉवर, आणि कोणाची फ्रॅक्शन मध्ये पण नाहीये पॉवर. म्हणून हा जो तिसरा जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे ना ते पॉलिनॉमियल. तिन्ही अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहेत, पण त्याच्यातलं तिसरंच फक्त पॉलिनॉमियल आहे, कारण बाकीच्या 2 अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबलची पॉवर जी आहे ती आयदर निगेटिव्ह आहे किंवा मग फ्रॅक्शन आहे. व्हेरिएबलची पॉवर ती चालत नाही, निगेटिव्ह पण नाही चालणार, फ्रॅक्शन पण नाही चालणार. बघा तुमचा कोइफिशियंट काही चालतो, कोइफिशियंट तुमचा मायनस चालेल, तुमचा फ्रॅक्शन चालेल, पण व्हेरिएबलची पॉवर नाही असली पाहिजे निगेटिव्ह आणि फ्रॅक्शन, म्हणजे तुमचा असं चालेल तुम्हाला, हे चालेल. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त कोइफिशियंट चेकच नाही करायचंय, पॉलिनॉमियल साठी आपल्याला फक्त व्हेरिएबलची पॉवर चेक करायची, व्हेरिएबलच्या डोक्यावर किती आहेत है ना. तर इथे 2 आहेत डोक्यावर, इथे 1 आहे, आणि इथे काही नाही, म्हणजे इथे 0 आहे. इथे पण व्हेरिएबल असतो, त्याची पॉवर 0 असतो. मग याचे जे पॉवर्स आहेत त्या पॉझिटिव्हच आहेत आणि 0 आहे, चालतं. 0 आणि पॉझिटिव्ह नंबर पॉवर मध्ये चालतं, निगेटिव्ह नाही चालणार. त्यामुळे हे पण पॉलिनॉमियल आहे. तुमचा कोइफिशियंट इथे √3 असेल तरी काय नाही हरकत, कोइफिशियंट काही असू दे. इथे पण निगेटिव्ह आणि फ्रॅक्शन आहे, कोइफिशियंट आहे ना, पण तो आपल्याला पॉलिनॉमियल साठी व्हेरिएबलची पॉवर चेक करायची, कोइफिशियंट नाही चेक करायचंय, कोइफिशियंट काही चालतं. त्यामुळे हे पॉलिनॉमियल होऊ शकतं. आता याच्यावरून आपल्याला सम्स आहेत, पॉलिनॉमियल ओळखायचं. इथे प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये फर्स्ट
the given algebraic expressions are polynomials. स्टेट करायचं आहे की हे जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन दिलेले आहेत तुम्हाला ते पॉलिनॉमियल्स आहेत का, आणि त्याला जस्टिफाय करायचंय. जस्टिफाय म्हणजे कारण द्यायचं. मग आता हे खाली पहिलं जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे ते बघूया आपण. पहिलं अल्जेब्राइक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल आहे का. y प्लस 1/y. आता हे पॉलिनॉमियल आहे का. तर इथे y जो आहे याची पॉवर 1 आहे आणि या दुसऱ्या टर्म मध्ये y जो आहे तो खाली गेलाय डिनॉमिनेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मधला जो पण डिनॉमिनेटर मध्ये जो व्हेरिएबल असतो त्याची पॉवर निगेटिव्ह असते. निगेटिव्ह म्हणजे हा जर मी वरती आणला ना, हा डिनॉमिनेटर आहे मध्ये आहे, तो जर न्यूमरेटर मध्ये आणला ना की त्याची पॉवर निगेटिव्ह होते, म्हणजे असं मिळणार. आणि हे चालणार नाही कारण याच्यामध्ये पॉवर इथं प्लस आहे पण इथे मायनस आहे ना. पॉवर मायनस नाही चालत, पॉवर 1 2 0 1 2 3 4 मधली काही चालते. म्हणजे हे जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल नाहीये. सेकंड मध्ये 2 मायनस 5 रूट एक्स. द 2 मायनस 5 रूट एक्स जे आहे 2 मायनस 5 रूट एक्स. आता हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याच्याबरोबर पॉलिनॉमियल सॉरी व्हेरिएबल एक्स आहे, पण त्याच्याबरोबर पॉवर जी आहे ती 0 असणार आहे. म्हणजे याची पॉवर 0 असणार आहे कारण नुसता टर्म आहे ना. नुसता टर्म बोलल्यावर त्याच्याबरोबर व्हेरिएबल नाही दिले पण ते असतं आणि त्याची पॉवर 0 असते. आणि ते फाय हा रूट मध्ये जर असेल तर रूट मधल्याच्या व्हेरिएबलची पॉवर ही फ्रॅक्शन मध्ये असते, रेस 1/2 पॉवर मध्ये वरती डोक्यावर x रेस टू 1/2. मग इथे 0 पॉवर आहे, इथे 1/2 आहे. ही पॉवर चालेल पण ही नाही चालणार आहे कारण ही फ्रॅक्शन मध्ये. रूट मध्ये जर गेला ना व्हेरिएबल तुमचं एक्स वाय एम जे पण व्हेरिएबल आहे ते रूट मध्ये गेलं की ते फ्रॅक्शन असणार पॉवर वरती डोक्यावर, त्यामुळे ते पॉलिनॉमियल नाहीये. तुमचा आन्सर जस्टिफाय करायचंय आपल्याला, रिझन द्यायचंय. जसं आता याचं रिझन काय देणार तुम्ही असं लिहायचं खाली. गिवन algebraic expression is not a polynomial. ते पॉलिनॉमियल नाहीये. as the का पॉलिनॉमियल नाही, कारण याच्यामध्ये एक जो टर्म आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर ऍज द पॉवर ऑफ व्हेरिएबल कशी आहे, निगेटिव्ह आहे, इज निगेटिव्ह. हे बघा या 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 व्हेरिएबलची पॉवर निगेटिव्ह आहे, याची आहे पॉझिटिव्ह, पण सगळ्यांची पॉझिटिव्ह पाहिजे किंवा 0 चालतं. पण इथे निगेटिव्ह असल्यामुळे ते जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल नाहीये. सेकंड वाल्याचं पण तसंच आहे. सेकंड वाला काय दिलं आपल्याला, 2 मायनस 5 रूट एक्स. इथे 5 रूट एक्स जो आहे की नाही तो म्हणजे फ्रॅक्शन मध्ये असते पॉवर. जेव्हा पण रूट असेल की नाही तेव्हा त्याची पॉवर 1/2 असते. मग हे पण अल्जेब्राइक एक्सप्रेशन नाहीये. गिवन सॉरी पॉलिनॉमियल नाहीये. गिवन अल्जेब्राइक एक्सप्रेशन, अल्जेब्राइक एक्सप्रेशन सगळेच असतात पण त्याच्यामध्ये ज्यांची पॉवर पॉझिटिव्ह किंवा 0 आहे ना ते पॉलिनॉमियल असतात. इज not polynomial as the power of variable is fraction.
पॉवर जी आहे ती फ्रॅक्शन मध्ये आली, कारण रूट मध्ये आहे ना, तर ती पॉवर फ्रॅक्शन मध्ये असेल. थर्ड मध्ये जे आहे x² + 7x + 9, याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे त्याची पॉवर इथे 2 आहे, इथे काही नाही म्हणजे 1 आहे, आणि इथे काही नाही म्हणजे 0 आहे पॉवर. म्हणजे 2, 1 आणि 0 चालते पॉवर मध्ये, हे सगळं चालतं. म्हणजे हे जे गिवन एक्सप्रेशन, अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल आहे. These algebraic expression is polynomial. ते पॉलिनॉमियल आहे कारण ऍज पॉवर जी आहे ना, पॉवर ऑफ व्हेरिएबल इज होल नंबर. होल नंबर आहे, होल नंबरच पाहिजे आपल्याला पॉवर व्हेरिएबलची. होल नंबर जर पॉवर असेल ना तर ते पॉलिनॉमियल असतं, ते एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे. फोर्थ, 2m⁻². आता इथे पहिली पॉवरच निगेटिव्ह दिसते, त्यामुळे हे पॉलिनॉमियल नसणार, कारण जी व्हेरिएबलची पॉवर आहे ती तुमची निगेटिव्ह आहे. मग ते रिझन तुम्ही लिहायचं आता. दिस गिवन अल्जेब्राइक एक्सप्रेशन इज नॉट पॉलिनॉमियल ऍज पॉवर ऑफ व्हेरिएबल इज निगेटिव्ह. असं कसं रिझन लिहायचं. गिवन अल्जेब्राइक expression is not a polynomial as power of variable is negative. म्हणून ते पॉलिनॉमियल नाहीये. पॉलिनॉमियल कधी असतं हे ते काय लिहिलंय मी, द अल्जेब्राइक एक्सप्रेशन इज पॉलिनॉमियल ऍज पॉवर ऑफ व्हेरिएबल इज होल नंबर. आणि तो फक्त 10 दिलंय तुम्हाला, 10. आणि 10 बरोबर व्हेरिएबल नाहीये म्हणजे ते असतं, फक्त त्याची पॉवर 0 असते. 0 चालते पॉवर. आता समजा इथे x घेतला याच्या बरोबर, त्याची पॉवर 0. मग नुसता जो नंबर असतो की नाही, फक्त नंबर कुठलाही नंबर असू दे, 10 असू दे, -2 असू दे, √3 असू दे, हे सगळे पॉलिनॉमियल आहेत. These all are polynomials. This is polynomial. हे पॉलिनॉमियल आहे कारण ते कॉन्स्टंट बोलतो आपण त्याला, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता आपल्याला डिग्री शिकायचे, हे आपलं झालं की पॉलिनॉमियल कसं आपण ओळखायचं कसं ते आपण शिकलो. आता आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल शिकायचं. आता डिग्री काय असते पॉलिनॉमियलची? समजा मी तुम्हाला एखादा पॉलिनॉमियल इथे दिला, तर हे पॉलिनॉमियल आहे कारण आपल्याला पॉलिनॉमियलचीच डिग्री शोधायची. मग हा पॉलिनॉमियल आहे बघा, पॉवर सगळ्या पॉझिटिव्ह आहेत, 5, 3, 4, 1 आणि ते 0. मग हा पॉलिनॉमियल आहे. मग याची डिग्री म्हणजे काय आहे? तर डिग्री म्हणजे जी हायेस्ट पॉवर आहे व्हेरिएबलची, हायेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी पॉवर जी असते व्हेरिएबलची, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, ती डिग्री असते.
मग इथे हायेस्ट पॉवर काय आहे बरं व्हेरिएबलची? बघा इथे 5 आहे, इथे 3 आहे, 4 आहे, इथे 1 आहे आणि इथे काही नाही म्हणजे 0. 5 3 4 1 0. याच्यामध्ये सगळ्यात मोठी पॉवर कोणती आहे तर 5. मग तिलाच आपण डिग्री म्हणतो. हायेस्ट पॉवर घ्यायची व्हेरिएबलची, तीच डिग्री असते. म्हणून इथे डिग्री जी आहे पॉलिनॉमियलची ती किती होणार? 5 होणार. 5. आता हे एकच व्हेरिएबल, कधी कधी दोन दोन व्हेरिएबल असतात. असं समजा तुम्हाला मी असं देईन, आता याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत. मग आता टर्मची पॉवर जी आहे ती दोन्ही व्हेरिएबलची मिळून पॉवर बनेल. म्हणजे आता आपण कसं करतो, जी पॉवर असते, आता हा हा जो पहिला टर्म आहे याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय आहेत, मग या टर्मची जी पॉवर आहे, तर नुसता समजा एक्स आहे तर त्या एक्सची पॉवर म्हणजे ती त्याची त्या टर्मची पॉवर असेल. जसं इथे आता एकच व्हेरिएबल होता, मग इथे या टर्मची पॉवर 5 आहे, या टर्मची पॉवर 3 आहे, या टर्मची पॉवर 4 आहे, या टर्मची पॉवर 1 आहे, इथं 0 आहे. पण दोन व्हेरिएबल असतील तर त्याची जी टर्मची पॉवर आहे ती कशी ओळखायची? तर दोन्हीच्या ज्या पॉवर आहेत ना त्या ऍड करून त्या टर्मची पॉवर ठरते. म्हणजे आता याची पॉवर 3 आहे एक्सची आणि वाय ची जी पॉवर आहे ती काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे टोटल या टर्मची जी पॉवर आहे ना, पॉवर पहिल्या टर्मची पॉवर ती 4 होईल. कारण 3x चे 3 आणि y हा 1 आहे. म्हणजे टोटल पॉवर जी आहे ती 4 आहे. या टर्मची जी टोटल पॉवर आहे तर x 1 आहे आणि y 2 आहे, y स्क्वेअर आहे. मग याची जी पॉवर आहे ती 3 होणार. या टर्मची दुसऱ्या टर्मची पॉवर 3. त्यानंतर या टर्मची जी पॉवर आहे ती हे बघा एक्स स्क्वेअर आहे आणि वाय क्यूब म्हणजे 2 आणि 3 दोन व्हेरिएबल आहेत ना, दोघांच्या पॉवर ऍड होणार. म्हणजे इथे पॉवर जी आहे ती 5 आहे आणि इथे काही नाहीये. म्हणजे इथे पॉवर जी आहे ती 0 आहे, कारण तो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, त्याची पॉवर 0 असते. म्हणजे इथे आपल्याला वाटेल की हायेस्ट पॉवर म्हणजे इथे 3 दिसते बघा. हायेस्ट पॉवर तुम्ही लिहाल डिग्री 3 आहे, तर रॉंग आहे. डिग्री लिहिताना जर दोन व्हेरिएबल आहेत तर दोघांच्या पॉवर एकत्र करून त्या टर्मची पॉवर ठरवायची. जसं पहिल्या टर्मची पॉवर जी आहे ती एक्स क्यूब आणि वाय रेस टू 1 याच्याने बनले. वाय म्हणजे 1 असतो डोक्यावर. मग त्या दोन्ही ज्या पॉवर आहेत त्या ऍड करायच्या आणि मग तुम्हाला ती पॉवर मिळते. आता ह्याची पहिल्या टर्मची पॉवर 4 आहे, दुसऱ्या टर्मची पॉवर 3 आहे, तिसऱ्या टर्मची पॉवर 5 आहे आणि चौथ्या टर्मची पॉवर 0 आहे. मग याच्यामध्ये हायेस्ट पॉवर कोणती आली? तर हायेस्ट पॉवर ही आहे बघा, 5. मग ही डिग्री आहे त्या पॉलिनॉमियलची. दोन व्हेरिएबल असेल ना तर मुलं फसतात. दोन व्हेरिएबलच्या वेळेला काय बघतात, हायेस्ट पॉवर बोलल्यावर 3 दिसते मला, मग तीच डिग्री असणार. तसं नाही. तुमच्या टर्म मध्ये किती व्हेरिएबल आहेत ते बघा, त्यांचे जे पॉवर आहे ते ऍड होणार त्या टर्म मध्ये. जसं की जसं की इथे आता या टर्मची टोटल, आता दोन व्हेरिएबल आहेत एम आणि एन. पहिल्या टर्मची जर पॉवर बघितली तर पहिल्या टर्मची पॉवर इथे एम ची पॉवर 3 आहे आणि एन ची 1 आहे. एन ची काही नाही म्हणजे 1 आहे. टोटल जी एम आणि एन ची पॉवर मिळून जी झाली ती 4 झाली. त्यानंतर इथे दुसऱ्या टर्म मध्ये एम स्क्वेअर आहे, एन पण स्क्वेअर आहे, याची पण पॉवर 2 + 2 होणार म्हणजे 4 होणार. त्यानंतर याची जी पॉवर आहे ती एम क्यूब एन स्क्वेअर म्हणजे एम 3 आहेत आणि एन 2 आहे. म्हणजे एकूण जी याची पॉवर होते ती 5 होते. आणि याच्याबरोबर काही नाहीये म्हणजे याच्याबरोबर असतं पण 0 असतो तो.
व्हेरिएबलची पॉवर म्हणजे याची जी पॉवर आहे ती 0. मग याची डिग्री जर विचारली, या डिग्रीची पॉलिनॉमियलची डिग्री विचारली, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, तर ती हायेस्ट पॉवर म्हणजे 5 असणार तुमची. त्याचा डिग्री शोधायची आपल्याला. हायेस्ट पॉवर जी असते त्याला डिग्री असं म्हणतात. राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. आपल्याला यांची डिग्री शोधायची. डिग्री किती असणार आहे. आता पहिला जो आहे तो √5 आहे. √5. आता √5 जो आहे त्याच्याबरोबर व्हेरिएबल नाही, नुसता नंबर आहे हा. मग त्याच्यावर व्हेरिएबल असतं पण ते 0 असते त्याची डिग्री. मग हा एकच टर्म आहे. मग याची डिग्री काय असणार. जे आहे व्हेरिएबलची पॉवर 30, हायेस्ट वगैरे काहीच नाही कारण टर्मच एकच आहे तो. ह्याची डिग्री 0 आहे. ची डिग्री 0. दुसऱ्याची तर दिलेली 0, 30 आहे ना. तिसऱ्याची डिग्री जी आहे ती 2 आहे कारण x² आहे ना. व्हेरिएबलची जी पॉवर आहे ती 2 आहे आणि एकच टर्म आहे तो म्हणजे त्याची डिग्री 2 आहे. याच्यामध्ये जी व्हेरिएबल आहे तो m आहे, त्याची पॉवर 10 आहे. 10. आणि हा जो टर्म आहे त्याची पॉवर 0 आहे. काही नाही म्हणजे m असतो पण 0 पॉवर. मग हायेस्ट कोण आहे पॉवर मध्ये, 10 की 0, तर 10. म्हणून याची डिग्री 10 आहे ना या टर्मची. या टर्म मध्ये इथे 2p⁻1 आणि इथे √7 फक्त आहे. √7 आहे म्हणजे तिथे व्हेरिएबल असतो, त्याची डिग्री 0 असते, त्याची पॉवर 0 असते. म्हणजे इथे 1 आहे आणि इथे पण व्हेरिएबल असतं पण त्याची पॉवर 0 असते. म्हणजे याची डिग्री जर विचारली तर 1 आहे कारण 1 आणि 0 मध्ये 1 मोठा आहे. हायेस्ट पॉवर जी आहे ती त्याची डिग्री असते. त्यानंतर 6th मध्ये हायेस्ट पॉवर कोणती दिसते व्हेरिएबलची. इथे वायच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे, 3 आहे, 5 आहे. म्हणजे वायच्या डोक्यावर 1, 3, 5 अशा पॉवर आहेत. याच्यामध्ये हायेस्ट पॉवर कोणती जी व्हेरिएबलच्या डोक्यावर आहे तर 5. म्हणून याची डिग्री जी आहे ती 5 आहे. आता याची डिग्री बघा. याची डिग्री आता याच्यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत, x, y आणि z. आता पहिला जो टर्म आहे हा, त्याच्यामध्ये x पण आहे, y पण आहे, z पण आहे. तिन्ही एक 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 असं आहे. 1 1 1. मग टोटल जी याची पॉवर असणार आहे ती 3 असणार आहे. पॉवर 3. कारण हे 3 व्हेरिएबल आहेत ना, x, y आणि z. सगळ्यांचं एक 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 असं. मग झाले 3. त्यानंतर इथे xy म्हणजे 1 1 म्हणजे याची पॉवर 2 आहे. आणि ते नुसता z, याची पॉवर जी आहे, पॉवर डिग्री एकच असते, पॉवर प्रत्येक टर्मची असते. जसं पहिल्या टर्मची पॉवर 3 आली कारण तिथे तिन्ही व्हेरिएबल जे आहेत XYZ तिन्ही पण आहेत तिथे आणि तिघांची जी पॉवर आहे ती मिळून त्याची पॉवर बनते. म्हणजे याची पॉवर 3 आहे, याची 2 आहे, याची 1. मग सगळ्यात मोठी पॉवर कोणती आहे तर 3. म्हणून याची जी डिग्री आहे ती 3 असणार. पॉवर बघायची पॉवर. आता इथे याची डिग्री कशी शोधणार, तर इथे पण 2 व्हेरिएबल आहेत, m आणि n. पहिल्याची जी पॉवर आहे, आधी प्रत्येक टर्मची पॉवर शोधायची. पहिल्या टर्मची जी पॉवर आहे काय दिले बघा इथे आपल्याला, m³
क्यूब n raised to 7. हा, तर याच्यामध्ये प्रत्येकाची पॉवर आधी प्रत्येक टर्मची पॉवर आपण घेऊया. तर याची पॉवर m ची 3 आहे, n ची 7 आहे. मग एकूण मिळून या टर्मची पहिल्या टर्मची जी पॉवर आहे ती 10 होईल, 3+7. त्यानंतर याच्यामध्ये पण m आणि n दोन व्हेरिएबल आहेत. मग याची जी पॉवर आहे ती m चे 5 आहेत आणि n 1 आहे. दोन्ही ऍड होते म्हणजे याची पॉवर झाली 6. आणि इथे तर फक्त mn आहे वाटतं, इथे mn म्हणजे 1 1 आहे दोन्ही पण इथे, म्हणजे याची पॉवर 2 होते, 1 आणि 1. व्हेरिएबलच्या पॉवर ऍड करायच्या. जर दोन दोन व्हेरिएबल असतील तर. सिंगल व्हेरिएबलला काय प्रॉब्लेम नाही, ते तर एकच असतं व्हेरिएबल, त्यामुळे त्याची जी पॉवर असते तीच पॉवर त्या टर्मची असते. मग याच्यामध्ये हायेस्ट पॉवर जी आहे ती 10 आहे. हीच डिग्री आहे तुमच्या या पॉलिनॉमियलची. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू 10. असं आपल्याला डिग्री फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता आपल्याला टर्म्स वरून टाईप आहेत आणि डिग्री वरून टाईप आहेत. पॉलिनॉमियलचे जे टाईप आहेत ना ते टर्म वरून पण पडतात आणि डिग्री वरून पण पडतात. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचे टाईप आहेत. पहिलं बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स आणि दुसरं बेस्ड ऑन डिग्री. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता नंबर ऑफ टर्म्स म्हणजे तुमच्या पॉलिनॉमियल मध्ये किती नंबर आहेत, किती टर्म्स आहेत त्याच्यावरून टाईप पडलेले. टर्म्स तुमच्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये किंवा पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की हे पॉलिनॉमियल 2x हे पॉलिनॉमियल, कारण याच्यामध्ये एक्सचा जी पॉवर आहे ती 1 आहे, त्यामुळे हा पॉलिनॉमियल आहे, है ना. आता हा जो पॉलिनॉमियल आहे याच्यामध्ये हा एकच टर्म आहे, हा एकच टर्म आहे. मग ह्याला बोलायचं मोनोमियल, कारण 1 टर्म आहे फक्त. नंबर ऑफ टर्म वर चाललंय, म्हणजे तुमच्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत. जर 1 टर्म आहे फक्त तर तो मोनोमियल, त्याला मोनोमियल म्हणतात. 2 टर्म्स आहेत, आता इथे 2 टर्म आहेत त्याला बायनॉमियल म्हणतात. इथे 3 टर्म आहेत त्याला ट्रायनॉमियल म्हणतात. आणि 3 पेक्षा जास्त टर्म जर असतील अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये तर त्याला पॉलिनॉमियल म्हणायचं. दॅट इज पॉलिनॉमियल. मोनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त 1 टर्म आहे, 1 टर्म वाला मोनोमियल. जसं हा 2x मी लिहिला, किंवा मगाशी तुम्हाला 10 असं होतं, फक्त 10, आपण मोनोमियल आहे. मग 1 टर्म असेल तर तो
मोनोमियल. 2 टर्म असतील तर बायनॉमियल 2 टर्म साठी, आणि 3 टर्म असतील तर ट्रायनॉमियल 3 टर्म्स वाले. मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. आता इथे तुम्हाला काय लिहायचंय बघा, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मोनोमियल विथ डिग्री 7 आपल्याला पॉलिनॉमियल लिहायचंय. पॉलिनॉमियल कसा लिहायचंय की तो मोनोमियल असला पाहिजे. मोनोमियल म्हणजे त्याच्यात एकच टर्म असला पाहिजे आणि त्याची डिग्री जी आहे ती 7 असली पाहिजे. तर तुम्ही काही लिहू शकता असं. झालं. तुमचा एकच टर्म असला पाहिजे, कारण मोनोमियल सांगितलंय. मोनोमियल म्हणजे त्याच्यात एकच टर्म असतो. भाराभर खूप टर्म नाही, एकच टर्म, आणि ज्याची डिग्री 7 आहे. डिग्री म्हणजे व्हेरिएबलची पॉवर, म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल घ्यावा लागणार आणि त्याच्या डोक्यावर 7 लिहावं लागणार. आता 3x⁻7 -2y⁻7 काही लिहा तुम्ही. √3m⁻7 हे सगळे हे इथे तुम्ही लिहू शकता. मोनोमियल विथ डिग्री 7, कारण हे सगळे मोनोमियल आहेत आणि सगळ्यांची डिग्री 7च आहे. व्हेरिएबल वेगवेगळा लिहिलाय पण ते डिग्री 7 वाले मोनोमियल आहेत. मोनोमियल म्हणजे 1 टर्म फक्त लिहायचा आणि ज्याच्यात डिग्री 7 असली पाहिजे. डिग्री म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर. आता बायनॉमियल विथ डिग्री 35. बायनॉमियल म्हणजे त्याच्यामध्ये 2 टर्म असले पाहिजे, 2 टर्म्स असले पाहिजे, 2 टर्म्स, कारण बायनॉमियल आहे. आणि विथ डिग्री 35, डिग्री 35 असली पाहिजे आणि 2 टर्म वाला. मग डिग्री 35 मग तुम्ही काही लिहा, x⁻35, आणि अजून एक लिहावा लागेल ना, कारण बायनॉमियल लिहायचं. बायनॉमियल म्हणजे 2 टर्म, एक हा टर्म लिहा आणि दुसरा कुठलाही तुम्ही लिहू शकतात. -3x⁻4. दुसरा टर्म काही लिहा पण 2 टर्म झाले पाहिजेत. तुम्ही डिग्री याची 35 लिहिली ना की दुसऱ्याची डिग्री 35 पेक्षा छोटी तुम्ही काही लिहू शकता. 4 लिहा, 30 लिहा, 16 लिहा, काही पण 35 पेक्षा कमी, कारण डिग्री 35 असली पाहिजे ना. पॉवर जी आहे ती 35, मोठी पॉवर, कारण आपण डिग्री म्हणजे काय बोलतो, हायेस्ट पॉवर. त्यामुळे तुम्हाला जर मोनोमियल लिहायचंय तर तुम्ही कसंही लिहू शकता. आणि ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. ट्रायनॉमियल म्हणजे 3 टर्म पाहिजे त्याच्यामध्ये, असेच लिहा. पण डिग्री 8 म्हणजे सगळ्यात मोठा घातांक हा 8 असला पाहिजे. मग बाकीचे त्याच्यापेक्षा छोटे लिहायचे, कारण 8 मोठा पाहिजे ना. 9 लिहून नाही चालणार कोणाचा घातांक. ट्रायनॉमियल पण आहे, 3 टर्म पण आहेत, आणि डिग्री जी आहे ती 8 आहे, कारण हायेस्ट पॉवर जी असते ती डिग्री असते. मग हे ट्रायनॉमियल आहे विथ डिग्री 8. तर हे आपलं आता एवढी गणित झालेली आहेत. हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 3.1. क्वेश्चन नंबर 1, 3 and 4 सॉल्व करायचं. ठीक आहे. आपले वेळ संपले. गुड नाईट, गुड बाय, गुड बाय.